भारत माता की, भारत माता की, छत्रपती शिवाजी महाराज की, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की। आज फोंडा विधानसभेच्या पोटनिवडणुकीच्या निमित्ताने आपल्याला मार्गदर्शन करण्याकरता उपस्थित असलेले गोव्याचे तरुण, तडफदार आणि यशस्वी मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंतजी, भाजपचे ज्येष्ठ नेते केंद्रीय राज्यमंत्री श्रीपाद भाऊ नाईक, माझे मित्र आणि गोव्याचे भाजपचे अध्यक्ष श्री दामू नाईक, या ठिकाणी उपस्थित मगोचे अध्यक्ष दीपक ढवळीकरजी, मंत्री सुधीन ढवळीकरजी, माजी मुख्यमंत्री दिगंबर कामतजी, सुभाष शिरोडकरजी, मायकल लोबोजी, गोविंद गावडेजी, संकल्प आमोणकरजी, विलास तुळेकरजी, नरेंद्र सावईकरजी, विनय तेंडुलकरजी, दीपा कोल्वेकर, सुवर्णा तेंडुलकर, आपल्या सर्वांचे आशीर्वाद घेण्याकरता आणि रवी नाईकजी, ज्यांना आपण सगळे पात्राव म्हणून या ठिकाणी ओळखत होतो, त्यांचं कार्य हे पुढे चालवण्याकरता ज्यांना भाजपने उमेदवारी दिली आहे ते युवा, सुशिक्षित आणि सौजन्यशील असे भाजपचे उमेदवार रितेश रवी नाईक, मंचावरील सर्व मान्यवर आणि उपस्थित सर्व भगिनी आणि बंधूंनो, खरं म्हणजे या पोटनिवडणुकीमध्ये या ठिकाणी प्रचाराला मी यावं अशा पद्धतीची फार काही आवश्यकता नव्हती, पण मुख्यमंत्री महोदयांचा फोन आला. ते मला म्हणाले की गेल्या काही वर्षात रवी नाईकजींशी तुमचे जवळचे संबंध तयार झाले होते, त्यांच्या सुपुत्रांना आम्ही तिकीट दिली आहे आणि तुम्ही या सभेकरता आलं पाहिजे. मी तात्काळ त्यांना सांगितलं मी निश्चित येईल. आज खरं म्हणजे मी तमिळनाडूमध्ये प्रचाराकरता होतो. आज तमिळनाडूचा कार्यक्रम करून या ठिकाणी गोव्यामध्ये आलो ते केवळ आणि केवळ रवी नाईकजी यांना आदरांजली व्यक्त करण्याकरता, श्रद्धांजली देण्याकरता. मला आठवतं ज्यावेळी रवी नाईकजींना भारतीय जनता पक्षामध्ये पुन्हा या ठिकाणी प्रवेश करायचं ठरलं, मुख्यमंत्री महोदय, आम्ही सगळे, मी देखील होतो, डिसेंबर 2021 मध्ये आम्ही रवी नाईकजींकडे गेलो. अतिशय छान चर्चा झाली आणि मग एक प्रचंड मोठा कार्यक्रम झाला. त्या कार्यक्रमामध्ये रवीजींचा प्रवेश झाला. त्या प्रवेशाला मी उपस्थित होतो, निवडणुकीच्या प्रचाराला मी उपस्थित होतो, त्यांची शपथ झाली त्यावेळी शपथविधीला मी उपस्थित होतो. पण दुर्दैवाने कधी असं वाटलंच नाही की त्यांच्या शोक सभेला देखील मला उपस्थित राहावं लागेल. पण तोही दुर्दैवी क्षण हा आपण सर्वांनी बघितला. आणि आता खरं म्हणजे ज्यावेळी ही पोटनिवडणूक आली, मला अपेक्षा होती केवळ 8 महिन्याचा काळ बाकी आहे, 9 महिन्याचा काळ बाकी आहे, 9-10 महिन्याच्या काळाकरता होणारी पोटनिवडणूक या ठिकाणी राजकीय संस्कृतीचं प्रदर्शन होईल. आणि ज्या प्रकारे रवी नाईकजींनी बहुजनांचा नेता म्हणून कुळ मुंडकरांचं जे कार्य केलं, शेतकऱ्यांचं जे कार्य केलं, शिक्षणाच्या क्षेत्रात जे कार्य केलं,
या सगळ्या कार्याचा विचार करून आमचे विरोधी पक्ष हा निर्णय घेतील की ही निवडणूक बिनविरोध होऊ दिली पाहिजे आणि एक प्रकारे तेही रवी नाईकजींना श्रद्धांजली देतील अशी मला अपेक्षा होती. पण दुर्दैवाने त्यांनी हा विचार केला नाही. खरं म्हणजे मगाशी सांगितलंय, खरंय, या एका सीटनी या ठिकाणी कुठलाही राजकारणात बदल होत नाही, सरकारवर कुठला परिणाम होत नाही. अशा परिस्थितीमध्ये गोव्यासारख्या राज्यामध्ये एक सुसंस्कृत अशा पद्धतीची अपेक्षा ही आपण ठेवली, पण दुर्दैवाने ती पूर्ण झाली नाही. पण मला विश्वास आहे विरोधकांनी जरी ही अपेक्षा पूर्ण केली नसेल तरी फोंडेकर ही अपेक्षा पूर्ण करतील आणि 9 तारखेचं वोट हे रितेश करता नाही, 9 तारखेचं वोट हे रवी नाईकजींकरता या फोंड्याची जनता देणार आहे. आज आपण बघा, माननीय मोदीजींच्या नेतृत्वात आणि डॉक्टर प्रमोद सावंतांच्या नेतृत्वात गोव्यामध्ये प्रचंड मोठा विकास झालेला आपण बघितला. खरं तर मी असं म्हणेन की या आधुनिक गोव्याला आधुनिकता देण्याचं काम हे मोदीजींच्या नेतृत्वात मनोहरभाई पर्रीकर आणि डॉक्टर प्रमोद सावंत यांनी केलं. आज गोव्याची बदललेली परिस्थिती आपण पाहू शकतो. तुम्ही विचार करा, आज जे इन्फ्रास्ट्रक्चर तयार झालं, वेगवेगळे फ्लायओव्हर्स, एलिव्हेटेड रोड्स, जुवारीचा ब्रिज, हे सगळं इन्फ्रास्ट्रक्चर जर तयार झालं नसतं तर गोवा चोको ब्लॉक होत होतं. हळूहळू पर्यटकांना असं वाटायला लागलं होतं की या ठिकाणी खूप कंजेशन आहे. पण योग्य वेळी या गोव्यामध्ये मोदीजींच्या आणि आपल्या मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वात इन्फ्रास्ट्रक्चरचं काम झाल्यामुळे आज पुन्हा एकदा देशामध्ये सर्वाधिक पर्यटक हे आपल्या गोव्यामध्ये येतात. ही आपल्याकरता अभिमानाची बाब आहे. 2 एअरपोर्ट झाले. लोक म्हणायचे तिकडचा एअरपोर्ट झाला मोप्याचा की डांबोळी एअरपोर्टचं काय होईल. पण मी ज्यावेळेस 4-6 महिन्यापूर्वी आलो आणि डांबोली एअरपोर्टवर उतरल्यानंतर सहज विचारलं, मी म्हटलं 2-2 एअरपोर्ट झाले, मग काही फ्लाईट कमी झाल्या का. त्यांनी सांगितलं कमी नाही झाल्या, फ्लाईट वाढल्या, येणारे पर्यटक वाढले आणि दोन्ही एअरपोर्टवर इतक्या मोठ्या प्रमाणात पर्यटक आज या ठिकाणी येत आहेत की एक नवीन रेकॉर्ड या गोव्यामध्ये तयार होतोय. आज आपण पाहू शकतो सामान्य माणसाच्या जीवनामध्ये परिवर्तन करणाऱ्या योजना ज्या मनोहरभाईंनी सुरू केल्या आणि डॉक्टर प्रमोद सावंतांनी त्या योजनांना एक बळ दिलं आणि त्या योजना विस्तारित करण्याचं काम केलं. आमच्या महिलांकरता असो, आमच्या सिनियर सिटीजन करता असो, आमच्या तरुणाई करता असो, आज एक प्रकारे विशेषतः गोव्याला एज्युकेशनचं हब करण्याचं काम हे डॉक्टर प्रमोद सावंतांच्या नेतृत्वात होत आहे. एक गोष्ट लक्षात घ्या, ज्या ठिकाणी एज्युकेशनचं हब असतं तो काळ गेला की ज्या काळामध्ये कॅपिटल महत्वाचं होतं. आता कॅपिटल महत्वाचं नाही, पैसा महत्वाचा नाही, आता ह्युमन रिसोर्स महत्वाचा आहे, मानव संसाधन महत्वाचं आहे, सुशिक्षित अशा प्रकारची मॅनपॉवर महत्वाची आहे. त्यामुळे व्यापार, उद्योग आणि रोजगार त्याच ठिकाणी येतो ज्या ठिकाणी एज्युकेशनचं हब असतं आणि सर्व प्रकारच्या आधुनिक अशा प्रकारच्या एज्युकेशनच्या व्यवस्था या त्यांच्या नेतृत्वात इतक्या चांगल्या प्रमाणात या गोव्यामध्ये तयार होत आहेत. आणि त्यासोबत जसं आता त्यांनी सांगितलं की आता स्किलिंगचा जमाना आहे, स्किल्ड मॅनपॉवर हवी आहे आणि 24 नवीन स्किलिंगचे जे कोर्सेस सुरू झालेले आहेत. मी तर प्रमोदजी आपलं अभिनंदन करेन. मी पण डावोसला होतो, आपणही डावोसला होता. डावोसमध्ये
दोनच राज्यांचा बोलबाला होता, महाराष्ट्र आणि गोवा. आणि गोव्यामध्ये 8,000 कोटी रुपये तुम्ही त्या ठिकाणी इन्व्हेस्टमेंट आणली. अख्ख्या डावोस मध्ये चर्चा होती, इतकं छोटंसं राज्य गोवा, पण इतकी इन्व्हेस्टमेंट येते कशी. मी त्यांना सांगितलं, इन्व्हेस्टरचं विश्वास हा या ठिकाणी भारतीय जनता पार्टीवर, गोव्याच्या सरकारवर आणि नरेंद्र मोदीजींवर आहे, म्हणून एवढ्या मोठ्या प्रमाणात इन्व्हेस्टमेंट येते. आज बंधू भगिनींनो, आपण बघा जगाची अवस्था काय आहे. जगामध्ये अमेरिका, इस्रायल आणि इराणच्या युद्धामुळे एक आणीबाणीची परिस्थिती तयार झाली आहे. विशेषतः तेल, गॅस याची कमतरता तयार झाली आहे. त्याचा उद्योगावर परिणाम होतोय. आज आपण जर बघितलं तर आपल्या आजूबाजूचे देश, पाकिस्तान असेल, बांगलादेश असेल, नेपाळ असेल, श्रीलंका असेल, एशियातले महत्वाचे देश, सिंगापूर सारखा देश, या ठिकाणी कोरिया सारखा देश, जे एक प्रकारे प्रगत देश आहेत, या सगळ्या देशांना या ठिकाणी इमर्जन्सी घोषित करावी लागली. या युद्धामुळे कोणी 4 डे वीक केला, कोणी 3 डे वीक केला, कोणी वर्क फ्रॉम होम केलं, कोणी एक्स्ट्रीम इमर्जन्सी घोषित केली. पण मोदीजींचं नेतृत्व बघा, एकही दिवस या भारतामध्ये पेट्रोल डिझेलची कमतरता पडू दिली नाही, घरच्या गॅसची कमतरता पडू दिली नाही. आणि आता तर कमर्शियल गॅस देखील हळूहळू पूर्णपणे 100% आपण प्रवास करतो. एक असं नेतृत्व की जगामध्ये लोक म्हणतात की खऱ्या अर्थानं हे जे काही युद्ध चाललेलं आहे, या युद्धामध्ये मध्यस्थी जर कोणी करू शकतात तर ते भारताचे प्रधानमंत्री माननीय मोदीजी करू शकतात. हा विश्वास आज अमेरिकेतलाही सर्वोच्च नेता, सिनेटर ज्यावेळेस व्यक्त करतो, त्यावेळी आपल्याला देखील धन्य वाटतं की आपले नेते मोदीजींनी आपला देश किती वर नेऊन ठेवलेला आहे. आणि म्हणून बंधू भगिनींनो, आज मोदीजींच्या नेतृत्वात एक उत्तम अशा प्रकारचं भारताचं काम घडतंय. भविष्याकडे त्यांनी वेध घेतलाय आणि मोदीजींनी या ठिकाणी 2047चा विकसित भारत याची संकल्पना केली आहे. आणि केवळ संकल्पना नाही, आता 5 ट्रिलियन इकॉनॉमी होते, ती झाली की आपण 3ऱ्या क्रमांकावर येऊ, मग 10 ट्रिलियन कडे जाऊ, 15 ट्रिलियन कडे जाऊ. पण मला या गोष्टीचा आनंद आहे, विकसित भारत तर 2047 मध्ये होईल, पण विकसित गोवा 2037 मध्ये 10 वर्ष आधी होईल. कारण आपण बघा, गोव्याची प्रगती 2012 साली ज्या गोव्याचं बजेट 8,000 कोटी रुपयाचं होतं, ते आता 3 पटीपेक्षा जास्त, 3.5 पट या ठिकाणी झालाय, 26-27 हजार कोटी रुपये. आणि त्यासोबत केंद्र सरकारही भरभरून या ठिकाणी गोव्याकरता पैसे देत आहे. आज सगळ्यात जास्त या ठिकाणी पर कॅपिटा इन्कम आपल्या देशामध्ये कोणाचं असेल तर ते गोवा राज्याचं आहे. आणि म्हणून गोव्याचा विकास हा सर्वाधिक वेगानं गतीनं या ठिकाणी होतोय. आणि या विकासाच्या या संपूर्ण वाटचालीत मला विश्वास आहे 2027 मध्ये गोव्यामध्ये 2/3 मेजॉरिटीने भारतीय जनता पक्ष आणि आमची मगोप आणि आमच्या महायुतीची सत्ता ही या ठिकाणी येणार आहे. पण बंधू भगिनींनो, आता ही निवडणूक ही भावनेची निवडणूक आहे. या भावनेच्या निवडणुकीत तुमची भावना ही तुमच्या कर्तव्यामध्ये परिवर्तित होते का, याच्याकडे सगळ्यांची नजर लागली आहे. फोंड्यामध्ये कुठेही गेलं आणि रवी नाईकजी यांच्याबद्दल बोललं तर लोक त्यांच्याबद्दल भरभरून बोलतात. पण केवळ भरभरून बोलून चालणार नाही, आपलं कर्तव्यही करावं लागेल. तुमच्या मनातलं प्रेम हे व्यक्त करण्याकरता
9 तारीख तुम्हाला मिळाली आहे. 9 तारखेला मतदान केंद्रावर जाऊन कमळाचं बटन दाबणं हे खरं तुमचं कर्तव्य आहे. हेच तुमचं प्रेम आहे, हीच तुमची भावना आहे. आणि ही भावना आणि प्रेम हे व्यक्त करण्याकरता मी एवढीच विनंती करतो, रितेश यांच्यासारखा एक तरुण ज्यांनी या ठिकाणी संकल्प केलाय, रविजींची परंपरा, त्यांचं कार्य, बहुजनांचा विकास, हे सगळं कार्य पुढे नेण्याकरता आता तो मैदानात उतरलाय. आणि त्याच्या पाठीशी या ठिकाणी ही सगळी नेते मंडळी आहेत, मुख्यमंत्री आहेत, केंद्रीय मंत्री आहेत, संपूर्ण सरकार हे रितेशच्या पाठीशी आहे. अरे 8 महिन्यामध्ये या फोंड्यामध्ये तुमच्या आशा आणि आकांक्षा पूर्ण करण्याचं काम रितेश करून दाखवतील, हा विश्वास तुम्हाला देतो. आणि 9 तारखेला कमळाचं बटन दाबून आपलं कर्तव्य पूर्ण करा एवढीच विनंती करतो आणि माझं बोलणं संपवतो. धन्यवाद. जय हिंद. भारत माता की, भारत माता की. धन्यवाद देवेंद्रजी. भारतीय जनता पार्टीचा, भारतीय जनता पार्टीचा तुम्ही इतला वेळ हांगा आयले, मुद्दाम हांगा आयले. हांव विनंती करता आमचे काउन्सिलर आनंद नाईक हांकां की तांणी उपकाराचे आटोप करचे. आजच्या सभेक आमच्यामध्ये मुद्दाम महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय श्री देवेंद्रजी फडणवीस आमच्यामध्ये येऊन आमकां सगळ्यांक संबोधित केले. म्हणून हांव त्यांच्या मना काळजाच्यान पयलीं प्रथम उपकार हाडिता. तशेंच आमचे आदरणीय मुखेलमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत हे तरी कंटिन्यू कितले दीस जाले आमच्या मदीं आमचे बरोबर फिरतात, कोपरा बैठको घेतात. म्हणून त्यांच्या बीन आयच्या ह्या जी लास्ट इजाज सभे आमची सभा जाल्या ते सभेच्या निमतान त्यांच्या बीन हांव उपकार हाडिता. आमचे गोंय राज्याचे भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष श्री दामू नायक सर हेवूय बीन भरपूर दीस जाले आमच्या मदीं आसात, भाग घेतात, त्यांचे बीन आभार. आणि बाकीचे सगळे आमच्या मदीं आसा, मंत्रीगण, आमदार सगळे जे जे माचेर उपस्थित त्यांचे बी आभार हाडिता. आणि सगळे कडेन मागता जे तुम्ही आज सगळे मिडिया आसूं जावं आमचे भाव भयणी हांगसर इतल्यो मोठ्या संख्येन ज्यो फोंड्यान जमल्या तांकां तुम्ही मुद्दाम तुमच्या उपकार हाडिता की तुम्ही इतलो वेळ रावन सगळ्यांनी आज जे ही सभा आयकली. आणि येता ते 9 तारखेक सगळी जाणां एकवटात तुम्ही कमळ हेचेर ह्या बटनाचेर तुम्ही बटन दाबून तुम्ही बाब रितेशाक जैतिवंत करता.